अहो काय ग अग काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बनला हात याची जोडीदार. अहो काय ग अग काय हो प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनती याची अति हो श्रेष्ठा. गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा ही खुलून दिसे जोडी बघा ही खुलून दिसे आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची. नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिक प्रेक्षकांचं मी स्मिता गवाणकर मनापासून स्वागत करते. प्रेमाच्या गोष्टीत एक गंमत असते. एकमेकांना भेटण्याची ओढ जर समान असेल तर नात्याची वीण ही अधिक घट्ट असते असं म्हणतात. म्हणून शायर म्हणतो, हृदय से जो दिया जाता है वो हाथ से नहीं और मौन से जो कहा जाता है वो शब्दों से नहीं. म्हणजे काय, समजलं तर कधी कधी उमजत नाही, उमजलं तर कधी कधी समजत नाही. पण प्रेमाची गोष्टच वेगळी असते. समजत उमजत धडपडत एकमेकांवर रागवत पण तरीही एकमेकांचा अत्यंत आदर करत वजनदार असलेली आजच्या प्रेमाची ही गोष्ट. या प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहे सुप्रसिद्ध अभिनेते अभिषेक देशमुख आणि आमची ही आहे सुप्रसिद्ध अभिनेत्री कृतिका देव. आपण त्यांचं स्वागत करूया. अच्छा, अभिषेक आलेला आहे. अरे अभिषेक, तुला मी बायकोला घेऊन बोलवलं होतं. 10वीतल्या फॉर्म भरायला त्या मुलीला कशाला काय घेऊन आला? कोण आहे ही? हीच कृतिका देव. अरे बाप रे, हे छोटंसं बाळ असं आलेलं बघून मला आश्चर्यच वाटतंय. संपूर्ण महाराष्ट्र रसिक आज अचंबित झालेले आहेत की अभिषेक बरोबर ही कोण आहे. पण ही खरंच त्याची बायको आहे कृतिका देव. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीने तुमचं मनःपूर्वक स्वागत. थँक्यू. प्रेमात कुणी कुणाला पाडले आणि पाडले म्हणण्यापेक्षा कसं प्रेमात पडलात हे ऐकायची खूप इच्छा आहे. तर आपण गप्पा मारूया कृतिका. चल, ये कृतिका. पानिपत, ताली वेब सिरीज, बकेट लिस्ट अशा आणि असंख्य चित्रपटांमधून काम करणारी ही ती कृतिका. माझा विश्वासच बसत नाही. तुला बघितलं ते छोटी सी प्यारी सी नन्ही ती एक परी, हे गाणं मला अगदी आठवलं. इतकी छान गोड दिसतेस आणि किती मस्त काम करतेस. तुला मनपूर्वक शुभेच्छा आधी देते. तुझं खूप कौतुक करते, अभिनंदन करते. अभिषेक, तू तो क्या हमारा ही है बच्चा बच्चा. दिल तो बच्चा है जी. अभिषेक, तू मूळ दिग्दर्शक ना रे? हो, म्हणजे नाटकाचा प्रवास जेव्हा सुरू झाला, जेव्हापासून मी प्रायोगिक करायला लागलो तेव्हापासून दिग्दर्शनापासून सुरुवात केली. पण मी नाटकात काम अभिनय लहानपणापासून करतोय. बरं, मला कनेक्शनच कळत नाही. जळगाव, मग पुणे, आर्किटेक्ट व्हायचं आणि मग अभिनय करायचा, मग दिग्दर्शक करायचं. काय कसं कसं सुरू झालं हे सगळं? अगदी तू म्हणलीस तसंच ते सगळं आहे. अगदी लहानपणी माझे आई बाबा जळगावला, ते सुद्धा नाटकात काम करायचे, राज्यनाट्य या सगळ्या याच्यामध्ये. त्यामुळे मी आईबाबांना लहानपणापासून बघत होतो. आईने मला प्रोत्साहन दिलं आणि त्यांच्या कडेवर बसून त्यांच्या नाटकाच्या तालमीत मी हजेरी लावायचो. म्हणजे बाबा मला कडेवर घेऊन, आई कडेवर घेऊन नाटकाची प्रॅक्टिस करायची. तर इतकं छान लहानपणापासून मला ते बाळकडू मिळालं. आणि मग शालेय शिक्षण जळगावला झालं. मग शिकायला मी पुण्यात आलो. पुण्यात मी प्रायोगिक नाटकं बघितली, काही नाटकांचं बॅकस्टेज केलं. आणि त्यानंतर मात्र मी ठरवलं आणि घरी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एक छान डिग्री हवी. हो, बरोबर. आणि मग त्यासाठी मी आर्किटेक्चर करायला घेतलं आणि आर्किटेक्चरला मी मुंबईत ॲडमिशन घेतली. आर्किटेक्ट झालो. हे सगळं करत असताना मला संपल्यावर हे लक्षात आलं की आपल्याला मनापासून काय करावं असं वाटतंय. डिग्री होती हातात. बाबा म्हणले की तुला जर करावं असं वाटतं तर करून बघ. मग आई बाबा दोघांच्या पाठिंब्यामुळे मी पुन्हा या क्षेत्राकडे वळलो. प्रायोगिक नाटकं लिहायला लागलो आणि दिग्दर्शन करायला लागलो. आणि मी ज्यांच्याकडे आर्किटेक्ट म्हणून काम करायचो त्या आमच्या सरांनी मला सांगितलं की तू एक काम कर, तू सारख्या सुट्ट्या घेतोयस प्रयोगांसाठी, नाटकासाठी, त्यापेक्षा तू तेच कर पूर्णपणे. तुझं नाही काही झालं तर आपण बघू, कारण तुझ्याकडे आता तुझी पदवी आहे, आर्किटेक्ट आहेस. आणि मग असं तो प्रवास सुरू झाला. आणि मग खरं आहे, आर्किटेक्ट म्हणजे काय, उत्तम रचना करणारा, उत्तम रंग घालणारा.
तसे या बाजूला तू खरा खरा आर्किटेक्चर तू आहेसच. छान रंग भरलेस. कृतिका, तू सायकोलॉजी घेऊन डिग्री घेतलेली आहेस आणि मग आपण इकडे काय म्हणजे याला पटवण्यासाठी वगैरे आली नाहीस? नाही 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 मी खरं तर मूळची नाशिकची आहे. तर मी ॲक्च्युली मी वयाच्या 5व्या वर्षापासून कथक शिकत होते. वाव. त्यामुळे माझं अगदी ठरलेलं होतं की मला मोठं होऊन एक छान कथक नृत्यांगनाच बनायचं आहे. माझं ते फिक्स होतं. आणि मग नंतर 11वी-12वी नंतर मी पुण्यात आले आणि पुण्यात यायच्या आधी नाशिकमध्ये एक अशी प्रायोगिक नाटकांचा एक आमचा ग्रुप होता. तर त्यांच्याबरोबर मी पहिल्यांदा एकांकिका केली आणि एकांकिका करताना पहिल्यांदा नाटकात काम केलं आणि मग मला तेही आवडलं. आणि कुठेतरी हे माहितीच होतं की कथक आपल्याला आवडतं आहे, पण कथकमधलं जो अभिनय अंगाचा सगळा भाग असतो म्हणजे भजन असेल, ठुमरी असेल, खूप वेगवेगळे प्रकार असतात, तर त्याच्यात आपल्याला रस आहे हे डान्स करतानाच माहीत होतं. पण मग नाटक केल्यावर मग ते अजून अजून आवडायला लागलं. मग पुण्यात आल्यावर अजून एका जिकडे आमची ॲक्च्युली भेट झाली की एक ग्रुप होता, तर त्यांच्यासोबत अजून नाटकं केली. तर ते असं मग थोडंसं कथक बाजूला राहून मग नाटक, ॲक्टिंग, अभिनय या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग पहिल्या ऑडिशनसाठी कॉल आला की तुम्ही या. जो पहिले मला खोटा वाटला, मला वाटलं हे कोणीतरी आपली मजा घेतंय, काहीतरी हे फेक कॉल आहे, फ्रॉड आहे बहुतेक हा, म्हणून मी नाही 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 करत होते. तर 2-3 दिवस सलग तो फोन येत होता की अगं एक ऑडिशन आहे, तू प्लीज येऊन भेट तरी. तर मी भेटले आणि मग मला कळलं हां ॲक्च्युली ऑडिशनमधनं अशी कामं होतात आणि खरे असतं म्हणजे ऑडिशन या खऱ्या अर्थाने घडतात. त्याच्यात पुढे मग फिल्म्स बनतात. तर मग तो प्रवास मग तसा सुरू झाला. मग पुणे आणि मग पुण्याहून आता इव्हेंच्युअली. मग अभिषेक पहिला दिग्दर्शक तुझा असा? नाही, पहिला नाही म्हणता येणार कारण मी नाशिकला केलंय नाटक त्यामुळे. पण नाही, पुण्यात आल्यावरही ॲक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये पहिले वेगळा दिग्दर्शक होता, पण अभिषेकने एक नाटक लिहिलं होतं आणि तो म्हणजे जे त्याचं पहिलं नाटक होतं की जे त्यांनी लिहिलं आणि तो दिग्दर्शित करणार होता. तर त्यातल्या एका रोलसाठी त्यांनी मला विचारलं. बरं, तशी आमची ॲक्च्युली. कशी तू का हिला बोलवलंस म्हणे? मी एक्सप्रेशन लॅब नावाचं पुण्यामध्ये प्रदीप वैद्य ते एक वर्कशॉप घेतात. त्या वर्कशॉपमध्ये मी कृतिकाला पहिल्यांदा बघितलं आणि बघितल्यानंतर आत्ता जसं तुला वाटलं किंवा सगळ्यांनाच वाटतं की एक नन्ही परी, तसं मला वाटलं की अरे छान गोड मुलगी आहे. पण तेव्हा तसं मला ॲब्सोल्युटली काही नव्हतं. मी त्याच्यानंतर नाटक लिहित होतो, ते नाटक लिहून झालं आणि ध्यास नावाच्या संस्थेकडनं ते नाटक करायचं ठरवलं आणि त्यात मग एक भूमिका होती आणि माझ्या डोक्यात आलं की अरे ती मुलगी आहे, तिला विचारून बघू. आणि मग कृतिकाला त्या रोलसाठी विचारलं आणि मग मी दिग्दर्शक, ही त्यातली अभिनेत्री, असा आमचा प्रवास तो सुरू झाला आणि मग आमची मैत्री झाली. दिग्दर्शन तिथूनच सुरू झालं बघ. असावं. पण दिग्दर्शक नाही, तू काय म्हणत सायकॉलॉजी घेतलेली आहेस म्हणजे मनाचं शास्त्र तुला कळतं. मग आधी आपण मैत्री करायची, मग प्रेमात पाडायचं आणि मग अशी अट ठेवायची की कुत्रा जर घरात पाळणार असेल तर लग्न करीन. ही कुठली सायकॉलॉजी आहे मला कळून दे जरा. नाही अभिषेक, मी तुझ्या बाजूने. थँक्यू. नाही, ते मी खूप असं गमतीत म्हणले होते की असं विषय सुरू झाला की आपण आता लग्न करूयात का, थोडासा सिरियसली विचार करूयात. तर तेव्हा माझं असं मी ते गमतीत म्हणले होते की जर घरात कुत्रं असेल तरच बाबा हे होणार. पण ती गंमत होती, ते काय सिरियस नव्हतं. ते त्या दिवशी मी बोलले आणि नंतर मी ते विसरले होते. म्हणजे मी अक्षरशः ते पुढचे 2-3 वर्ष मी त्या गावची पण नव्हते. पण आमचा अभिषेक लक्षात ठेवलेलं. मला बोलायचं घेतलं ना मनावर ते. बोल बोल बोल, तू आज बोलच. नाही, आता ही म्हणली तसं, पण मी तेव्हा ते खूप सिरियसली घेतलं. कारण आमची जेव्हा मैत्री होती, जेव्हा लग्नाच्या आधीचा काळ होता, तेव्हा मी बघत होतो की तिला प्राण्यांबद्दल एक विशेष प्रेम आहे. आमच्या घरामध्ये प्राणी असा कुठला नव्हता, पाळीव कधीच कोणी पाळलेलं नव्हतं. पण मला माहिती होतं की हिच्या मनात ते आहे. आणि नाशिकला तिच्या घरी सुद्धा एक तिचा कुत्रा होता, रिंगो नावाचा. तर मला माहीत होतं, पण मला वाटलं हिने जर एवढा आपल्याला सांगितलंय की मला लग्न झाल्यानंतर आपल्या घरात एक पेट हवा आहे, एक पाळीव प्राणी हवा आहे, कुत्रा हवा आहे, तर म्हटलं हे सिरियसली घ्यायला हवं. आणि मग लग्न झाल्यानंतर तिला असं वाटलं की मी विसरलोय. 1 वर्ष होत आलं लग्नाला, पण लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला मी तिला एक सरप्राईज म्हणून आमचा छान जो आता घरी आहे डॅश नावाचा आमचा पाळीव कुत्रा, तो तिला दिला. बघितलंस ना कृतिका? म्हणजे मी
अक्षरशः ते मजेत बोलले हो, होते. पण ह्याला मला- प्रेम म्हणतात. हो. लक्षात ठेव. त्या यालाच- दिवसानंतर मी थोडं विचार करून बोलायला लागले की बापरे कुठली गोष्ट सिरियसली घेऊन सांगता येत नाही. विचार करून बोलूयात. हो, उद्या सापाला मारू नका असंही कुठे कुठे चहा घेऊन यायचं. सांभाळ. वा वा वा. पण अभिषेक, हे लग्न झालं, तू तिला दिलंस ते वगैरे मान्य आहे, पण दोघेही एका क्षेत्रामध्ये होतात. मग एक सेटल व्हायचं, त्यासाठी आपल्याला पैसे पण लागतात, स्थिरता लागते, मनाची, शरीराची आणि आर्थिक. नाही वाटलं की अरे नाशिकवरनं आलेली चांगले सुखवस्तू घर, म्हणजे तू पण चांगल्याच घरातला आहेस, सुखवस्तू घरातून आलेली मुलगी आहे आणि आता आपली जबाबदारी आहे हिला सुखात ठेवायचं, आनंदी ठेवायचं. यासाठी खूप वय लहान होतं असं नाही वाटलं तुला? हो, वय लहान होतं, तिचं अर्थात लहान होतं आणि मी सुद्धा काही फार मोठा नव्हतो. पण तेव्हा अगदी मला सांगायला आवडेल की माझे बाबा खंबीरपणे पाठीशी उभे होते. वा. त्यांनी हे सांगितलं की सगळं तुझं तूच करायचंस, पण कधी वेळ आली तर आम्ही आहोत. किती छान. आणि माझ्याकडे मी आर्किटेक्ट असल्यामुळे माझ्याकडे तो एक आत्मविश्वास होता की आपल्याला या फील्डमध्ये जरी हे लक्षात आलं की पुढच्या 2-3 महिन्यात आपल्याकडे काम नसणार आहे, तर मी इंटेरियरचा एखादा प्रोजेक्ट घेऊन तो कंप्लीट करेन, मधल्या वेळात मी लिहीन, वेळ मिळेल तेव्हा ऑडिशनला जाईन, असा मी एक प्रॉपर विचार करून ठेवला होता. आणि त्या सगळ्यामध्ये कृतिकाचा सुद्धा माझ्यावर खूप कॉन्फिडन्स होता. म्हणजे या सगळ्यात तिला हे माहीत होतं की काही झालं तरी हा मोठा डिसिजन जो घेतला लग्नाचा, हा याने या विचारांनी घेतला आहे. आणि एक भाग हाही होता की बघूयात काय होतंय. म्हणजे आपण या फील्डमध्ये आहोत, अनसर्टन आज आहे, पुन्हा 3 वर्षांनीही हे असूच शकतं की आज माझ्याकडे काम आहे, तिच्याकडे नाही आहे, तिच्याकडे आहे, माझ्याकडे नाही. तर या क्षेत्रातलं हे जे म्हणतो आपण अनसर्टन ज्या गोष्टी आहेत, त्या विचारात घेऊन आम्ही अगदी खरं सांगायचं तर ही उडीच घेतली. आणि ही रिस्क होती, पण आत्मविश्वास आमचा होता. महत्व आहे ते एकमेकांचा विश्वास असला ना. Yes. पण तरी सुद्धा कृतिका, तुझ्या घरी असं झालं नाही, मुलगा चांगला आहे ग, पण आता हे जे काय करता आहे ते बघा बाबा, किंवा कसं होणार तुमचं? नाही नाही, असं काही नाही. आणि म्हणजे मी सुद्धा अगदी साध्या म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतनंच येते आणि आमचं मुळात तेच त्यांनी सांगितलं तसं की एकमेकांवरही कॉन्फिडन्स होता आणि आत्मविश्वासही होता की आपण करून बघू, आणि काय तुला नाही जमलं तर मी करेन, मला नाही जमलं तर तू कर, ह्या ह्याच्यात आम्ही ते अगदी ठरवलं आणि बघू, उडी मारू, पोहायला शिकू. माझी पहिली मालिका तेव्हा येऊन गेली होती, पसंत आहे मुलगी नावाची. त्यामुळे मला हे माहित होतं की आता आपल्याकडे काम येणार आहे, तर असा तोही एक थोडा विश्वास होता. आणि दोघांची मेहनत घ्यायची तयारी आहे हे माहित होतं. किंवा कमीत कमी याच्यात आपण कसं या शहरामध्ये राहू शकतो. मला वाटतं लहान वयामध्ये हे झालं ना तर ते पटकन, मला वाटतं तुम्ही शिकता आणि त्याची समज लवकर येते. त्यामुळे लहान वयात लग्न करणं हा एक आपला खरं पूर्वीचा संस्कार आहे. आता ते म्हटलं तरी अडाणी म्हणतील असो. पण अभिषेक आणि कृतिका, एकतर लग्न ठरवायचं, तारीख सांगायची, पत्रिका छापायच्या, या म्हणून निमंत्रणं द्यायची, आणि नंतर परत SMS करायचे लग्न पुढे ढकललंय. नाही, प्रीपोन केलंय, अलीकडे घेतलंय. सांग आता तूच. कठीण आहे, तुम्ही दोघंही कठीण आहात. काय झालं? कुठून आता सुरुवात करू? तर आमची लग्नाची तारीख ठरली होती, ती होती 12 जानेवारी. आणि मग त्याच दरम्यान मी एक ऑडिशन दिली होती एका फिल्म करता. त्या फिल्मचं नाव होतं बकेट लिस्ट, जी मराठी, माधुरी दीक्षित यांचं मराठीतली पहिली फिल्म, त्यांचा मराठीतला पहिला चित्रपट होता. आणि त्यासाठी मी ऑडिशन केलं होतं, तिकडनं काही तोवर आलेलं नव्हतं. पण अचानक आमचं लग्न ठरलं, सगळ्या तयाऱ्या सगळं सुरू झालं, आणि अचानक तिकडनं फिल्मवाल्यांच्या यांच्याकडनं फोन आला की अरे आपण ना 9 तारखेला जाणार आहोत आणि 10पासून आपलं पुढे शूट असणार आहे. म्हटलं 12 तारखेला तर आपलं लग्न ठरलेलं आहे, आता काय करायचं? आणि मला तो इतका मोठा प्रश्न पडला. म्हटलं आता बहुतेक आपल्याला आता फिल्म सोडायला लागेल, म्हणजे आपलं सिलेक्शन झालंय, ते आपल्याकडनं तारखा मागतायत, पण इथे तर आपण आणि आयुष्यातला एवढा मोठा डिसिजन ज्याच्यात आपण अडकलोय आता, की आपण लग्नाचं सगळं हॉल बिल बुकिंग केलंय, आता आपण बांधले गेलोय, आता काही खरं नाही, असं मला ते झालं. आणि मी घाबरून थोड्याशा नर्वसनेसमध्येच अभिषेकला विचारलं, म्हटलं अरे मला ते म्हणताय 9 तारखेपासून पुढे जायचंय, मग आता आपण काय करायचं? तर त्याच्याकडेही उत्तर नव्हतं. तो पण हेच झाला की आता काय करायचं? तर आम्ही दोघांसमोर मोठा प्रश्नचिन्ह उभा. आणि मग आम्ही अभिषेकच्या आईला, म्हणजे माझ्या सासूबाईंना, तो म्हणला की थांब आपण आईशी बोलून बघू, आईला विचारू की तिला काय वाटतं काय करावं. तर आईंनी म्हणजे इतक्या
इझिली आणि कॅज्युअली त्या बोलल्या की ठीक आहे आपण लग्नाची तारीख बदलूयात. आम्ही दोघांनी तो असं हे एक श्वास हे झालं, म्हटलं की हा रे आपण हा विचारच नाही केला की आपण हे तारीखही बदलू शकतो. म्हणजे फिल्मला महत्त्व द्यायचं की ते आपल्या करिअरचा खूप महत्त्वाचा भाग आहे, ते सोडून देणं हा ऑप्शन नाही असू शकत. आपण लग्न मे बी ऍडजस्ट होतंय का बघूयात. क्या बात हा आहे. आईचा पॉइंट ऑफ व्ह्यू हो, होता की, आणि आता तू म्हणलीस तसं की तिच्या मनात हे प्रश्न होते का त्या दोघं मिळून कसं करतील, पण याच्यात कामात जर हे झालं तर मग त्या सगळ्याला काय अर्थ. म्हणून 6 जानेवारी 2018 आमचं लग्न मग आम्ही झालं. लग्न प्रीपोन केलं. तर ते असं त्यांची कमाल आहे, पण ती की त्यांनी ती थोडी अशी धावपळ तयारी झाली असेल. थोडी धावपळ झाली पण झालं मॅनेज. हा. आई वडिलांना नमस्कार आहे. हो, खरंच. हो, खरंच, मोठा अगदीच. नमस्कार. आणि त्यामुळे त्यांच्या वागण्यातनं तेव्हाच ते मला कळलं की हा नाही, कलेला महत्त्व देणं, कामाला क्या महत्त्व बात आहे. देणं हेच यांच्या घरातलं एक वातावरण आहे. त्याच्यामुळे ते खूपच म्हणजे आम्ही मग हा प्रेम आहे ना, मग लग्न हा एक संस्कार राहिला. करेक्ट करेक्ट अगदी करेक्ट. Correct. मग काय ते हळकुंड वगैरे बांधून माधुरी दीक्षित अगदी कारण 2-3 दिवसात ती निघाली ते दिवसात. शूटलाच गेली. लग्न झालं 2 दिवसात मी तिकडे शूटला. तिकडे कोणाचा विश्वास बसे ना की खरंच लग्न झालंय. नाही तू खोटं बोलतेस, तू मजा करतेस. मला असं झालं खरंच झालंय. आणि थांबा. मला आवडेल त्यासाठी आता घरच्यांची सगळ्यांची इच्छा असते, हिच्या आत्या वगैरे यांची, की अगं मेहंदी हो, पण सांग. मेहंदीच नव्हती काढली मी माझ्याच लग्नात. माझ्याच हातावर मेहंदी नाही. मग मी सगळ्या माझ्या मैत्रिणींना सांगितलं की प्लीज भरभरून मेहंदी काढा, खूप छान हा, सगळं ते. हे करा, कारण सिनेमात ते चालणार नव्हतं. चालणार नव्हतं. त्यामुळे पण तुमचं लग्न झालंय हे नंतर तरी आत्ता तरी पटतं का की तुम्हाला घरं बिरं मिळतात असं? नाही, अजूनही म्हणजे आम्हाला सांगा. त्याची एक छान स्टोरी आहे. लग्नानंतर आम्ही 2 घरं बदलली आहेत. दोन्ही वेळेला आम्हाला जेव्हा आम्ही सोसायटीतले सेक्रेटरी किंवा चौकशीसाठी जातो तेव्हा कृतिकाकडे बघून, आणि आता तरी तशी छान टिकली लावून एक आम्ही दोघं असे आहोत, पण आपण नेहमीच्या कपड्या हो. कॅज्युअल याच्यात असतो तेव्हा तर कृतिकाकडे बघून माझ्याकडून ते म्हणले की हे आम्ही फॅमिलीलाच देणार आहोत. मी म्हटलं, हो आमची फॅमिलीच आहे. म्हणजे लग्न झालंय ना तुमचं? हो झालंय. फक्त ते वा वा क्या बात आहे वगैरे, लवकर झालं, अच्छा छान, नाही तुम्ही हे दिसता, फक्त ते मॅरेज सर्टिफिकेट सबमिट करा ना, आम्हाला जरा बघायचंय. तर असं होतं. आणि अगदीच अगदी विचारलं प्रत्येक ठिकाणी आम्हाला ते विचारण्यात येतं, पण छान वाटतं. बागेत वगैरे बसल्यावर येत नाही ना पोलीस पकडून. ते एक असतं बघ, चला आता तुम्ही पण. ते तुम्हाला समजून उमजून घेईपर्यंत ते गाडी घालतात तुम्हाला. खूप जणांच्या बरोबर असा हो प्रसंग अगदी झाला. अगदी. पण मला असं वाटतं बागेत बसलो तर होईल तसं, अगदीच अजून होईल. बसलो नाही कधी. की घरी फोन करू का? हो. चला उठा उठा होऊ उठा शकतं. उठा. अभिषेक, मला सांग की रणवीर कपूरचा खूप राग आहे तुझ्याबरोबर, म्हणजे कारण ही क्रश आहे त्याची. उलट उलट आहे का? सांग मला काय झालं का? सांग कृतिका. मला तो भयंकर आवडतो खूप. आणि हे म्हणजे मी 11वीत वगैरे होते तेव्हापासूनच, किंवा त्याचे जे सुरुवातीचे सिनेमे सगळे आले होते तेव्हापासून, की तो माझा भयंकर आवडीचा अभिनेता आहे आणि क्रशच आहे. आणि बकेट लिस्टमध्येच त्याचा ॲक्च्युली कॅमिओ होता, गेस्ट अपिअरन्स होता. तर ज्या दिवशी तो शूट करायला येणार होता तर तेव्हा आमच्या डिरेक्टरने, अभिषेक तोवर ओळखीचा झाला होता, हे सगळे किस्से सगळ्यांना लग्नाचे वगैरे कळलेच होते. त्यामुळे मग जो आमचे डिरेक्टर आहेत तेजस देवस्कर, त्यांनी अभिषेकला सांगितलं की अरे तू पण ये शूटला, रणबीर येणार आहे, तुमची भेट होईल. तर अभिषेक म्हणला की नको, असं नको बाबा, दुसऱ्याच्या सेटवर जाणं वगैरे असं नको. हा म्हणजे काय स्केड्यूल वाईज हो, बरोबर. त्याला की वेळ असं मिळेल हे नाही. नको अगदीच वाटायला की सेटवरच आलाय बसलाय वगैरे. म्हटलं नाही ठीक आहे, येऊ शकतो, काही हरकत नाही. तर तोही आला होता. आणि मग जेव्हा रणबीर कपूर सेटवर आला, मग एक तर ते मला ते एनिवे ते कुतूहल होतंच की तो कसा असेल, तो कसा वावरत असेल सेटवर, ह्या सगळ्या गोष्टी तर मी एनिवे बघत होते. आणि माधुरी दीक्षित तिथे होत्या, आमचा एकत्र सीन. तर माधुरी मॅमनेच रणबीरला सांगितलं की अँड यू नो वॉट, शी इज मॅरिड. तर तो हसत हसत त्यांनी माझ्याकडे म्हटलं यू आर किडिंग राईट. म्हटलं नाही, मी खरंच, माझं खरंच लग्न. तर तोही म्हणजे त्यालाही असं झालं की अरे खरंच सांगते ही. मग तसं की कुठे आहे तुझा नवरा, बोलव त्याला, बोलव. मग इव्हन नंतर आम्ही फोटो काढत होतो तेव्हा सुद्धा त्यांनी स्वतःहून की कॉल युअर हजबंड, त्याला पण बोलव फोटोसाठी. मला की मला एकटीचा फोटो हवा होता यार तुझ्यासोबत, मनातल्या मनात. हा, तिच्यासाठी रणबीर महत्वाचा होता लहानपणापासून, आणि तिला तो भेटला. वा वा. पण मग त्यांनी पण ते छान मजा आली लक्षात म्हणजे ठेवून त्या की दिवशी. तुझ्या नवऱ्यालाही बोलव, आपण फोटो काढूयात. खूप छान आठवण आहे. थोडा रागे भरला असताच त्याने पोलिसांना फोन केला असता की बालविवाह केलेला आहे, याला पकडा. ऍक्च्युली वा 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 वा. इतकं छान वाटते ही प्रेमाची गोष्ट. बघा, हा म्हणता 7 वर्ष झाली अभिषेक. हो. अभिषेक, आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी
कधी पण संधीची गरज असते. संधी नाही म्हणून सिद्ध होत नाही, सिद्ध करायचं आहे तर संधीची वाट बघायला लागते. लग्न झालेलं आहे आणि आपण आता हा जरी आईवडिलांनी कितीही तुम्हाला सांगितलं आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तरी पण आपण असं परत वळून आम्हाला ही मदत पाहिजे असं म्हणत नाही नाही. नाही खरंच नाही. तो जो ऑडिशन पासूनचा आपण सिद्ध करण्यापर्यंतचा प्रवास तुझा कसा होता? म्हणजे तसं म्हणलं तर खरं वाट बघायला लागली. आणि लग्नाच्या 1 वर्ष आधीपासूनच शोध सुरू होता खूप. मी रेग्युलर व्यायामाला जायचो, वर्कआउट करायचो, माझ्या खाण्यापिण्यावर मी नियंत्रण ठेवलं होतं. तर हे सगळं करताना तो वेटिंग पिरियड होता, खूप खडतर वाटायचं मला तेव्हा. आणि मी ऑडिशन्सला जायचो, काही ठिकाणी व्हायचं नाहीच म्हणजे मोस्टली. पण लग्नानंतर मला 2019ला नमिता नाडकर्णी ज्या आहेत, आमच्या आई कुठे काय करतेच्या प्रोजेक्ट हेड, त्यांचा मला मेसेज आला आणि त्या मला म्हणल्या की एक नवीन मालिका आम्ही करतोय, आईच्या भोवती त्याची कथा आहे, आईची मध्यवर्ती भूमिका असणार आहे आणि तिला सपोर्ट करणारा मुलगा या कॅरेक्टरसाठी मी तुला विचारते. आणि मी क्षणभर विचार केला की मला मध्यवर्ती भूमिका करायची होती, त्यासाठी मी मेहनत घेत होतो. पण मला असं झालं की याच्यात आई मध्यवर्ती भूमिकेत आहे, मग मुलाचं काय असणार. पण तिने इतक्या आत्मविश्वासाने मला सांगितलं की तू हे कॅरेक्टर कर, मला असं वाटतंय, तू सोडू नकोस. आणि आमचे प्रोड्युसर राजन शाही त्यांनीसुद्धा मला सांगितलं की हे पूर्ण याच्यातलं माझंही आवडीचं एक पात्र आहे. आणि मग फायनली ज्या संधीची मी वाट बघत होतो त्याला दार उघडलं. मी माझा एक व्हिडिओ पाठवला करून आणि मला बोलवलं आणि मला सगळ्यांकडून अप्रुव्हल मिळालं, चॅनलकडून, प्रोडक्शन हाऊसकडून. आणि मी नाही, आणि तू सिद्ध केलंस. मला मिळालं तर मान्यच आहे, पण तू सिद्ध केलंस. हे सगळ्यात संधीचं सोनं करतात ना, 5.5 वर्ष अखंड. या वेळेला कधी कधी कृतिका आपल्याला काम नसतं आणि नवरा इतका बिझी आहे की तो रात्री दिसतो आणि सकाळी उठून निघतो, अशीच अवस्था असते. एक कलाकार म्हणून आणि एक त्याची प्रेयसी, बायको, मैत्रीण म्हणून तुझी थोडी घालमेल होत होती त्यावेळेला? असं घालमेल नाही म्हणता येणार, पण हा म्हणजे मिळत नाहीये, भेटतच नाही अशी. हो ते व्हायचं. आणि तेव्हा ऍक्च्युली आम्ही राहायचो पहिले गोरेगाव मध्ये आणि ह्याचं शूटिंग असायचं ठाण्याला. बापरे. तर पहिलं 1 वर्ष त्यांनी रोज गोरेगाव टू ठाणे हे अगदी डेली रोज केलंय. तर तेव्हा अगदीच म्हणजे तो उशिरा 11:30-12 वगैरे रात्री घरी यायचा. मग काय जेमतेम जेवायचं 10-15 मिनिटं आणि झोपलाय, लगेच परत सकाळी लवकर उठलाय. बरं, त्यात माझं असं की मी अजिबातच मॉर्निंग पर्सन नाहीये, म्हणजे माझ्या उठण्याच्या वेळा ज्या आहेत त्या तशा एनिवे अवघड आहेत. त्यामुळे मी उठायच्या आत हा लवकर उठून शूटिंगलाच गेलाय आणि मग परत लेट नाईट घरी आलाय. तर ते पहिलं वर्ष आमचं अगदीच तसं होतं की अरे काही गप्पाच होत नाहीयेत. कोविड सुरू झाला. तेव्हा जरा आपल्याला वेळ मिळाला, ते जे काय 3 महिने नंतर शूटिंग, पण त्याच्यानंतर रिझ्यूम झालं. जून 2019ला पुन्हा सुरू झालं. आणि मी जायचो आणि सॉरी मी तुला इंटरप्ट करतोय, पण मी कंटिन्यू करतो कारण की मी जायचो यायचो आणि ठाण्याला जायचो, दिवसभर शूटिंग करायचो. आणि एक दिवस कृतिका मला म्हणली की अभिषेक, तुला या सगळ्याची सवय झाली आहे, या धकाधकीची, या सगळ्याची, तू प्रवासात थकतोयस. म्हणून ती म्हणली की आपण एक काम करू, आपण ठाण्यात एक रेंटेड घर बघू आणि ही तिची आयडिया शिफ्ट होऊयात. हे मी, कारण काय झालं की तेच की वेळ नाही मिळायचा, गप्पा नाही व्हायच्या आणि तो त्याला इतकं त्याला सवयीचं झालं होतं की तो ते विसरला होता बहुतेक, किंवा तो त्याला ते कळत नव्हतं की आपण इतके थकतोय किंवा काय. त्याला ते रोजचं झालं होतं. आणि मला दिसत होतं की तू थकतोयस, तुझी झोपही कदाचित नीट होत नाहीये. म्हणून म्हटलं की आता बस, आपण तिकडे शिफ्ट होऊयात जिकडनं सेट जवळ असेल. आणि मग आम्ही अगदीच त्याचा सेट जिथे त्याच्या 5 मिनिटावर मग शिफ्ट झालो. आणि मग तो बोलला की आपला निर्णय हा चांगला होता की आपण इथे आलो. कारण आणि त्या दिवशी सुद्धा आम्ही शिफ्टिंग केलं, सामान मी घरामध्ये असेल, मी शूटिंगला गेलो, सगळं घर तिने पूर्ण. त्यानंतर त्या दिवशी हाफ डेच त्याला मिळाला होता. सो सकाळी शिफ्टिंग केलं आणि दुपारनंतर लंच ब्रेक नंतर तो गेला शूटिंगला आणि मग मीच घरी होते, मी आणि आमचं कुत्र डॅश. तर मग तो रात्री परत घरी येईपर्यंत मी थोडंसं बेसिक घर लावणं, थोडंसं एक बेसिक नाही, छानच लावलं. पण आम्ही हे ठरवलं होतं की ही तयारी होती, कारण तिचा कम्फर्ट झोन तिकडे होता, आमचे मित्रमंडळी आजूबाजूला होते, घर सेट होतं, सगळ्या गोष्टी माहीत झाल्या होत्या. पण ते सगळा बेस हलवणं, पुन्हा एकदा नव्याने सगळं उभं करणं, आणि नुसती राहायची जागा नाही. कृतिकाचं असं आहे की ते त्याचं ती घर करते, म्हणजे तिला असं आवडतं की ते घर असायला हवं. आपण नुसते राहतोय
रेंटने राहतोय असं नाही, ते आपलं घर म्हणून ते व्हायला हवं असं तिचा आग्रह आहे आणि मला सुद्धा तसंच वाटतं. तर ते तिने अगदी तिकडे छान केलं. तर मी ही सुद्धा फ्लेक्झिबिलिटी ठेवली आणि मग घालमेल थोडी ती माझी पण कमी झाली आणि तिची कमी झाली, कारण मला वेळ मिळायला लागला थोडा. किती छान ना. ते एक म्हणजे 4 भिंती त्याने दिल्या तुला, तू त्याच्यात आनंद भरलास, पण आर्किटेक्ट पण तो आहे, हो. त्यामुळे त्याने ती वास्तू छान केली. आणि घर बघायला गेलो आम्ही. ती म्हणली कसं वाटलं घर? म्हटलं छान आहे. ती म्हणलं म्हटलं तुला बघायचंय, एकदा यायचंय. ती म्हणली नाही तुला आवडलंय ना मग करू ॲट डन. तिने शिफ्टिंगच्या दिवशीच फायनल बघितलं. कर. हा. बरोबर आहे, तुम्ही दोघेच राहणार आहात त्यामुळे काय आनंदच. पण कृतिका मला सांग, सायकॉलॉजी विषय घेऊन तू शिकलेली आहेस. सायकॉलॉजी विषय शिकणं, इतरांना छान छान सल्ले देणं, इतरांना चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं, पण स्वतःवर एखादी जेव्हा कुठली घटना होते किंवा एखादा प्रसंग येतो, साधी गोष्ट, हा. तेव्हा ते निभावण्यासाठी एक वेगळी शक्ती लागते का? हो, अगदीच लागते. आणि मी खरं तर सायकोलॉजी शिकले असले तरी मी प्रॅक्टिस नाही केली आहे, त्यामुळे माझं फक्त शिक्षण म्हणजे थिअरॉटिकली आहे माझ्याकडे सायकोलॉजीचं, पण ते ॲक्च्युली प्रॅक्टिस नाही केली आहे. त्याच्यामुळे मी खूप अगदी याच्याने नाही सांगू शकत की मी फार सल्ले देऊ शकते किंवा आयुष्य बदलू, असं काहीच नाही आहे. कारण शेवटी इवन जे लोक प्रॅक्टिस करतात, काउन्सिलिंग सायकोलॉजिस्ट किंवा जे असतात, त्यांनासुद्धा थेरपिस्ट असतात, त्यांनाही स्वतःची आपली वेगळी थेरपी ही घ्यावीच लागते. नाही म्हणजे कृतिका, या अनुषंगाने मला असा प्रश्न विचारायचा आहे की अभिषेक रातोरात स्टार झाला, म्हणजे आम्हाला असं वाटतं त्याचे खूप कष्ट आहे त्याच्या पाठीमागे, त्याने खूप त्या संधीचं सोनं केलं. तुलाही छान छान कलाकृती मिळाल्या, तुला माधुरी दीक्षित बरोबर काम करायला मिळालं बकेट लिस्टमध्ये, पण त्या मानानं त्या चालल्या नाहीत. म्हणजे ते पिक्चरच चालले नाहीत, आमच्यापर्यंत पोहोचले नाहीत. आपल्या कष्टाचं चीज व्हायला पाहिजे, त्या संधीचं सोनं होण्यासाठी सुद्धा एक नशीब लागतं. ते नाही झाल्यामुळे तुला काय वाटलं, म्हणजे तू कसं घेतलंस ते सगळं? मला मुळात म्हणजे जेव्हा आपण अभिनय क्षेत्रात येतोय तेव्हाच एक थोडंसं प्रत्येकाला माहितीच असतं की हे फील्ड अनसर्टन आहे, काही गोष्टी तुम्हाला हव्या तशा घडतात, काही गोष्टी तशा नाही घडत, हे माहीत असतं. आणि याचबरोबर आपल्याला हेही माहीत असतं की अभिनय करताना आपण कुठल्या माध्यमात काम करतोय, तर त्या माध्यमामधनं आपल्याला काय मिळत जाणार आहे. तर प्रत्येक माध्यम वेगवेगळं काहीतरी, की नाटक तुम्ही करत असाल तर त्यातनं तुम्हाला काही वेगळ्या गोष्टी मिळतात, सिनेमातनं वेगळ्या असतात, आणि मालिकांमधनं अर्थातच तुम्हाला फेम मिळतं, हे सगळ्यांना माहीत असतं आणि ते लवकर लगेच मिळतं. तर हे मुळात आम्ही जेव्हा अगदी प्रायोगिक नाटकं करायचो तेव्हापासून आम्हाला हे माहीत होतं, त्यामुळे ती तयारी होतीच की ओके आपण कुठलं माध्यम निवडतोय ना त्याच्यानुसार आपल्याला काय मिळणार आहे हे ठरणार आहे. तर ह्याची कल्पना आधीच असल्यामुळे मला त्याचं काही फारसं वाटलं नाही. म्हणजे मुळात असं की रियालिटी चेक जर असेल की आपण कलाकार म्हणून कसे आहोत याविषयीचा पण रियालिटी चेक, आणि आपण कुठल्या मीडियममध्ये काम करतोय की ते सगळं सोपं जातं. कारण मग आपल्या हातात असतं की आपण कसली निवड करायची, म्हणजे तो चॉईस आपला राहतो. आणि मग आपण एकदा चॉईस केला की त्याचा आउटकम जो असेल तो त्या आपल्याच निर्णयावर आहे आधारित, हे आपल्याला माहीत असतं. त्यामुळे मला त्याचं फार काही असं पण तरी चांगल्या संधीची वाट नक्कीच बघत होतो आम्ही. म्हणजे तिच्यासाठी पण असं वाटत होतं मला की ती ज्या माध्यमात काम करू इच्छित आहे, वेब सिरीज असेल किंवा चित्रपट, याच्यात संधी खूप काळानंतर येतात. एकदा एक मिळाल्यानंतर 6 महिने सिनेमा रिलीज होतो, मग तो चालतो की नाही, या सगळ्याचं ती म्हणली तसं तिने तयारी ठेवली होती, आम्ही ठेवली होती. पण नक्कीच चांगल्या कामाची वाट बघणं सुरूच होतं. पण आता याच्याने मला एक छान आज इथे पहिल्यांदा सांगावं असं वाटतं की ताई तुझ्या इथे आम्ही आलो, पण आता लवकरच कृतिका सुद्धा एका मुख्य भूमिकेत, एका मालिकेत दिसणार आहे. त्याच्यामुळे आता माझ्यानंतर आता हिचा तो प्रवास सुरू होणार. अरे वा, खूपच ती बिझी आहे आता, रात्री आणि सकाळीच निघून जाणार आहे. चित्रीकरण लवकरच सुरू होईल आता येत्या काळात, आणि ते कन्फर्म झालेले आहेत. आता ते एका मालिकेत, एका मुख्य भूमिकेत आपल्या सगळ्यांना दिसेल. छान, म्हणजे पानिपत मधली आमची ऐतिहासिक भूमिका करणारी कृतिका आता आम्हाला खूप छान दिसणार. टाळीमध्ये काय सुंदर काम केलेलं आहे बघ. कुठेतरी या सगळ्याची दखल घेतली जाते. म्हणून मी हा मुद्दा आज, आणि असं मला तुला सांगायचं होतं इथे सगळ्यांनाच की. पण अभिषेक, या निमित्तानं आसपासचं जे वातावरण असतं, आसपासचे अनेक प्रेक्षक असतात, ते आपल्या या सगळ्यावर जरा कुरघोडी करतात का, की एकाला बाजूला घेऊन तुमचेच फोटो काढा, अरे तुम्हाला काम नाही वाटतं, काय करताय, असं वगैरे होतं का? म्हणजे या सगळ्या गोष्टीचा अभिमान पिक्चर, चित्रपट होण्याची शक्यता असते का? खरं तर होऊ शकतं असं.
आणि असं वाटूही शकतं, कारण एकदम येऊन सांगतात की नाही आम्हाला तुमच्याबरोबर करायचं आहे, नाही. काही लोक असतात जे म्हणतात की नाही तुम्ही पण या, काही लोकांना माहीत असतं, काही लोकांना अजिबात माहीत नसतं. पण अशा वेळी मी तेच म्हणेन की मी नेहमी असं एक ठरवतो की नाही तिला मी सामावून घेण्याचं माझ्यात आहे, आणि तिच्याकडे असं आहे की नाही ठीक आहे, मी वेळ आली की या सगळ्यात हे करणार आहे. त्याच्यामुळे मी आपापसात त्या गोष्टी ठरवल्या आहेत. आणि या क्षेत्रात ही संधी मिळण्याच्या खूप आधीपासूनची मैत्री होती, त्याच्यामुळे तेव्हा सुद्धा आमच्या गोष्टींवर खूप चर्चा झाली. त्यामुळे असं होऊ शकतं. पण मला असं वाटतं की आपापसात जर तुम्ही एक क्लॅरिटी ठेवली, पारदर्शकता ठेवली, कोणाला कशाबद्दल काय वाटतंय, तर मला असं वाटतं की मनात ते फारसं उमटत नाही. म्हणजे त्याचा उत्तम संवाद आहे याच्यावरचा. असं आम्हाला जाणवलं म्हणजे हे करता करता. ते म्हणजे पहिले ऍक्च्युली माहित नव्हतं आपल्याला की अच्छा आपण कम्युनिकेट चांगलं केलं की गोष्टी सोप्या होतात. हे माहित नसतं, पण ते नकळतपणेच त्या होत गेल्या. नॉर्मल नात्यांमध्ये कितीतरी आपले रुसवे फुगवे असतात, यांना हे केलं आम्हाला नाही केलं, तर या क्षेत्रात तर मग काय विचारूच नका. नाही, मी तिला विचारायचो की कृतिका तुला असं हे नाही होत ना एकदम, म्हणजे नाही तर मी त्यांना सांगत जाईन की नको, म्हणजे आपण नाही कृतिकाला सांगायचं आमचा फोटो काढ असं पण कधी मी तर स्वतःहून कधी कारण काही वेळा म्हणजे असं मजेत सांगते की सेल्फी लोकांना असं नीट जमत नाहीत किंवा अँगल नीट किंवा सगळं म्हणजे नीट येत नाहीये, तर मी म्हणते की थांबा ताई माझ्याकडे द्या फोन, मी देते काढून. असं खूपदा होतं, अनेक जण सांगतात, बायकोला सांगतात किंवा बायको जर अभिनेत्री नवऱ्याला काढा ना आमचा फोटो. अगदी अगदी. पण मला त्याचं काहीच वाटत नाही, कारण मला ना म्हणजे आता आई कुठे मुळे तर आम्हाला ते खूपदा अनुभवायला मिळालं की यश तर यशच्या प्रेमात इतकी लोक होती वेगवेगळ्या पद्धतीने. म्हणजे मुलगा असा असावा, भाऊ असा, असं प्रत्येक नात्यातलं म्हणजे प्रत्येक व्यक्ती त्याला ते त्या आदर्श एका त्या मुलाच्या ह्याच्यानी बघायचे. त्यामुळे मला जेव्हा भेटायला यायचं तेव्हा पण इतक्या कौतुकाने, तर मला त्याचं उलट छान वाटायचं. म्हणजे मला असं व्हायचं की यार लोकांचं किती प्रेम आहे, आणि ते डोळ्यात दिसतं. आणि कधी कधी गप्पा मारताना काही लोक अगदी मनातल्या अगदी खोलवरच्या गोष्टी आणि ते शेअर करायलाही त्यांना काही वाटायचं नाही, इतके ते मनमोकळेपणाने अगदी त्यांच्या घरातल्या काही गोष्टी सांगायचे. तर मला ते म्हणजे मलाच उलट कौतुक वाटायचं की अरे हे छान आहे. म्हणजे मोठेपण आहे तुझा. अगदीच हे नाही मोठेपणा नाही म्हणणार, ते बघून एक कळतं ना की तू किती लोकांच्या किंवा किती मनानं तू स्पर्श केलायस तुझ्या कामातनं. आणि आपण ज्यांना ओळखतही नाही ते तुला एवढं अगदी छान कौतुकाने भेटून बोलतात, हे छान आहे. तर ते मला बघून ऍक्च्युली छानच वाटायचं. म्हणजे मला असं आणि मलाही तिच्या नजरेत नेहमी असं ते कौतुकच दिसायचं, किंवा कारण घरात असताना ते कळत नाही, आणि लॉकडाऊन मध्ये सिरियलमुळे आम्हाला कळलं नव्हतं की नक्की बाहेर लोकांचे काय प्रतिसाद आहे. पण बाहेर जेव्हा जसं जसं ओपन झालं, सिरियल अजून लोकांपर्यंत पोहोचली, तसं अभिषेकला एक बेस्ट कॉम्प्लिमेंट, पण विचित्र कॉम्प्लिमेंट आहे. आमच्याकडे ज्या आजी आहेत त्या म्हणाल्या नाही तो काय अभिनय वगैरे फार चांगला करत नाही, कारण तो तसाच आहे, म्हणजे तो चांगलाच आहे म्हणून तो चांगला आहे. म्हणजे ही किती विचित्र अशी कॉमेंट आहे, आणि त्यात तुला इतक्या मानतात. त्यांना नक्की थँक्यू सांगा. हो नक्की. आणि यावरून अजून एक असं गमतीशीर मला सांगायला आवडेल, ते म्हणजे सासूबाईंचा किस्सा आहे. की आता जसं अभिषेकची म्हणजे यश म्हणून खूप असं सगळीकडे तारीफ व्हायला लागली होती, सगळे कौतुक करायचे, तसं आईंकडे पण की अगं किती गोड मुलगा आहे तुझा, मुलगा असावा तर असा, असं त्यांच्या मैत्रिणी वगैरे सगळे त्यांना असं बऱ्याचदा सांगायचे. एक दिवस त्या म्हणल्या, मी त्यांना सांगितलं की इतकंच असेल तर त्याला घेऊन जा घरी आणि मग बघा, कारण तो तसा अगदी दाखवतात तसा नाहीये. हे ते म्हणजे आहे, तो चांगला आहे, पण त्यांनी ज्या काय लहानपणापासून खोड्या काढल्यात किंवा त्याचा जो काय मिश्किल स्वभाव आहे, त्यावरनं त्या म्हणतात की अभिषेक आणि यश काही अंशी आहेत सेम, काही अंशी ते खूप वेगळे आहेत, पण ते मजा. पण अभिषेक आहे यशशी अगदी मिळता जुळता. तुझ्या घरी काय काय कौतुक जावयाचं, आई बाबा काय? माझ्या घरी नाही, म्हणजे ऍक्च्युली आई बाबा तर नाहीयेत, पण माझ्या बाकी आत्या वगैरे ते अगदी रेग्युलर ऑडियन्स की आमचा जावई, आणि मग ते अगदी त्यांच्या ग्रुपमध्ये सोसायटीमध्ये सांगणार. मग कधी आम्ही पुण्याला गेलो की अगं ये ना घरी जेवायला बोलव, असा सगळा. आत्ताही थोडंसं माझी आत्या जरा आत्ता माझ्यावर चिडली आहे, कारण खूप दिवसात आम्ही पुण्याला गेलो नाही होते एकत्र. पण ही जी हे जे सगळं ग्लॅमर यश जे आहे ते कोविडमध्ये जे ताटातूट तुमची करण्यात यशस्वी झालं असं नाही का वाटलं? तो गुजरातला, तू इकडे, तो प्रणयाचा पिरियड अगदी म्हणजे लांबला कसा गेला, काय काय झालं तेव्हा? तेव्हा असं झालं की दुसरं जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं 2021 साली, तेव्हा सगळे बायो बबलमध्ये शूटिंग करत होते आणि मालिका जोरदार सुरू होत्या सगळ्याच. तेव्हा सगळ्याच मालिकांचं जे शूटिंग आहे
ते मुंबईच्या बाहेर गुजरातमध्ये एका ठिकाणी आमचं शूटिंग होतं आणि आम्ही जस्ट नवीन घरात शिफ्ट झालो होतो आणि झालो शिफ्ट आणि एका महिन्यात लॉकडाऊन सुरू झालं. पण मालिका हे असं एक त्या काळात होतं म्हणजे की आमचं काम सुरू होतं. त्यामुळे एका बाजूने ते खूप गरजेचं होतं की काम सुरू आहे आणि काहीतरी चांगलं करून दाखवायचं असं सगळ्यांनाच वाटत होतं. पण गुजरातमध्ये आमचं शूटिंग सुरू झालं आणि कृतिका इथे एकटी आणि आम्हाला शूटिंगला सांगितलं की तुमचं 7-8 दिवस असेल, मग लॉकडाऊन ओपन झाला दुसरा की तुम्ही परत या, मग आपण परत नेहमीच्या ठिकाणी मुंबईत शूट करू, ठाण्यात शूट करू. आणि ते झालं नाही. 7 दिवसाचे 10 दिवस, 15, 20, 30, वाढतच गेले. 50. मग यातला 25व्या दिवशी मी कृतिकाला फोन केला. तर कृतिका आणि आमचा डॅश, आमचा कुत्रा, तो हे दोघंच घरी होते आणि घरात बंद. मी कृतिकाला म्हणलं, कृतिका मी इथे बोललोय की माझी बायको आहे आणि इकडे जर काही व्यवस्था होऊ शकली तर ती टेस्ट करून इकडे येऊ शकली तर इकडे सोबत तुम्ही कसं करू शकाल, कारण काही लोकांनी तसं केलं होतं. फॅमिली मेंबर्सना बोलवलं होतं जे एकटे होते त्यांना. मीला विचारलं, ती म्हणली नाही काही गरज नाही, मी अतिशय छान आहे घरात आणि मला अजिबात कंटाळा येत नाहीये, तू मनसोक्तपणे तुझं काम कर, भरपूर मेहनत कर, मी घरामध्ये छान आहे. तर यातनं हे की कृतिकाचा स्वभाव असा आहे की तिला तिची स्वतःची कंपनी अत्यंत आवडते. चांगलं आहे ना रे. तिला हवं ते वाचन, हवे ते छंद, अगदीच चांगलं आहे सगळं. आणि ती 50 दिवस काही कुरकुर न करता, म्हणजे जी मला सांगू शकली असती की अभिषेक आता हे खूप होतंय, मी एकटी वैतागतेय घरात. त्यात तिचा वाढदिवस होता, ती वाढदिवसालाही तिने तिची एक मैत्रीण नशिबाने आली म्हणून त्या दोघीच होत्या. खरंच घेण्यासारखंच आहे हा गुण. पण मला याचं खूप मला याचं छान डोकं फिरवून आणि त्रागा करून काय मिळवलं असतं, काहीच नाही. त्याचंही स्वास्थ्य नाही आणि मलाही काळजी होती. पण ते तिने इतकं छान, ती एकटी राहिली आणि आनंदात राहिली. तो एक स्वभावाचा वेगळा पैलू आहे मला, चांगला पैलू आहे. स्वतःची कंपनी आवडते. पण अभिषेक 5 वर्ष सातत्यानं एकसारखंच काम करायचं आणि त्यानिमित्तानं अनेक संधी आपल्याकडे येत असतात आणि त्या नाही म्हणणं, हा एक पुन्हा एक वेगळा स्ट्रगलच आहे की. तरी सुद्धा एक तू छान चित्रपट केलास तर तो पिरियड कसा असतो, रोज तेच करायचं आणि त्याच वेळेला अनेक संधी येतात कारण तुम्ही दिसत असतात, त्यामुळे पुन्हा तो पाठपुरावा आणि त्यांना नाही म्हणणं, ह्याला ताकद कुठून येते मग? एकतर ज्या कामामुळे आपल्याला या संधी येत आहेत त्या कामाला प्रायोरिटी, आपल्याला जसं वाटतं की अरे आज या मालिकेमुळे इतके लोक विचारतायत आणि हे करतायत. तर मला नक्कीच मध्ये ऑफर्स येत होत्या, पण मालिका इतकी जोरदार सुरू होती, त्यातला माझा ट्रॅक इतका सतत होता त्याच्यात की मला त्याला नाही म्हणावं लागलं. पण मी त्या लोकांना हे सांगितलं की मला तुमच्याबरोबर काम करायला नक्की आवडेल भविष्यात, पण आत्ता ज्या मालिकेने मला हे सगळं दिलं आहे त्या मालिकेमध्ये शूटिंग ॲडजस्ट करून 20 दिवस मला चित्रपटासाठी देणं अशक्य आहे आणि तो त्यांच्यावरही अन्याय झाला असता. त्याच्यामुळे माझ्या काही संधी गेल्या, पण मला त्याचं वाईट नाही वाटलं. मी त्या लोकांना सांगितलं आणि स्वतःलाही समजवलं की आपल्याला पुन्हा अशा संधी मिळतील. आणि या सगळ्यात मग मला पहिली म्हणजे सनी नावाची एक फिल्म मिळाली आणि मी हेमंत ढोमे दिग्दर्शक आणि क्षिती हेमंत हे प्रोड्युसर्स पण होते, क्षिती काम करणार होती. तर मला फोन आला आणि त्यांनी मला सांगितलं की आम्हाला तूच हवा आहे या कॅरेक्टरसाठी. अरे वा. आणि मग मी सिरियलचं शूट सलग आम्ही करत होतो तेव्हा 600 एपिसोड मी एकही सुट्टी घेतली नव्हती मालिकेतून. 500 एपिसोड साधारण झाले होते आणि मग मी आमचे प्रोडक्शनवाले आहेत आणि आमच्या प्रोजेक्ट हेड आहेत नमिता, त्यांना विचारलं की मला हा चित्रपट चालून आला आहे आणि मला आता करायची इच्छा आहे, तर काही होऊ शकेल का? तर त्या म्हणलं की अरे 20 दिवस अचानक कसं काय, म्हणजे तरी मी प्रयत्न करते. पण चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आणि सिरियलचे यांनी मी एकही सुट्टी न घेतल्यामुळे मला ही सुट्टी मिळाली आणि मात्र सांगितलं की तू जरी, माझं शूट ते लंडनला असणार होतं तर मी लंडनला ते शूट केलं, पण तिथे तुला आई कुठे काय करते सीन्स करावे लागतील. तर ते कसं, तर माझे काही सिक्वेन्सेस तिथे शूट केले. सिरियलमध्ये असं दाखवलं की यश खरोखर लंडनला गेलाय एका कॉन्सर्टसाठी, एका म्युझिक फेस्टिवलसाठी आणि तिथून तो आईशी बोलतोय. तर हे जो मेळ साधला गेला चित्रपटाचे निर्माते आणि आमच्या मालिकेचे निर्माते प्रोजेक्ट हेड यांनी मिळून ते माझ्यासाठी तो मार्ग सोपा केला आणि मी तिथे आई कुठे काय करतेचे काही फोन कट्स केले की मी तिथून आईशी बोलतोय.
त्याच्यामुळे मी तिकडे चित्रपट सुद्धा केला आणि आई कुठे काय करते मधले काही सीन्सही केले, त्यातही खंड नाही पडला. वा वा वा. कृतिका लहानपणी कथक नृत्याचा पदन्यास करणारी आमची ती छोटीशी भावली मध्ये विसरली होती कथक. पण मुघले आझम ज्या वेळेला पाहिलं त्यावेळेला आम्ही थक्क झालो, अरे ही आमची कृतिका मराठी. कसा होता तो, एवढा मोठा तो रंगमंच, एवढा मोठा तो सगळा भव्य दिव्य सेट, आणि तुम्ही छान त्याच्यामध्ये. नाही, तो अनुभव खूपच कमाल होता. आणि म्हणजे तो असाच आपण काही संधींना म्हणतो ना की हे वन्स इन अ लाईफ टाईम आहे, तर तसंच ते अगदी होतं. तेव्हाही ऑडिशन पाठवली, ते कथक आर्टिस्टचीच ऑडिशन्स घेत होते आणि ऑल ओव्हर इंडिया त्यांनी त्या ऑडिशन्स मागवलेल्या होत्या. तर तशाच एका ह्याच्यात मग मी पाठवलेलं आणि त्यातल्या टोटल आम्ही 40 मुलींची निवड झाली होती. आणि मुळात पहिलं प्रेम हे खरं तर कथकच आहे, त्याच्यामुळे माझी ती खूप इच्छा होती की आपलं ह्यात सिलेक्शन व्हावं. आणि दुसरं म्हणजे मला ब्रॉडवे म्युझिकल्स हे खूप आवडतात. म्हणजे आपल्याकडेही संगीत नाटकांची एवढी परंपरा आहे आणि ब्रॉडवेचंही एक असं ते वेगळंच की म्हणजे जे इंग्लिश जे घडतात त्यांचे रेकॉर्डिंग्स वगैरे असे मी भरपूर बघितलेत. पण मला नेहमी वाटायचं की अरे यार, पण हे सगळं इंग्लिश आणि सगळं पाश्चिमात्य प्रकारचं आहे, आपल्याकडे कदाचित असं घडणार नाही, किंवा जरी घडलं तरी कुठल्या तरी वेस्टर्न डान्स स्टाईल किंवा काहीतरी कंटेम्पररी स्टाईलचंच घडेल, आपल्याला काही ह्याचा कधी भाग होता नाही येणार अशा प्रकारचं, असं मला वाटायचं अगदी कॉलेज वगैरे मध्ये असताना. पण मग ह्याच्या जेव्हा ऑडिशन्स अनाऊन्स झाल्या, म्हणलं अरे आपल्याकडे घडतंय आणि अशाच पद्धतीने घडतंय की जे आपल्या संस्कृती म्हणजे एक हिंदुस्थानी क्लासिकल आर्ट फॉर्मला घेऊन घडतंय. कथक जे आपल्याला येतं अशाच ते नृत्यांगनांच्या शोधात जर आहेत, तर आपण हे करून बघितलं पाहिजे. आणि मग त्याच्यात सिलेक्शन होणं आणि मग तो सगळा तो इतका मोठा सेट, कितीतरी ते लाईट्स, त्यात ते प्रोजेक्शन, स्वप्नवत सगळं. म्हणजे आम्हाला तेव्हा त्या टेक रिहर्सल्स असायच्या ना, त्यातही इतकी मजा यायची. आम्ही खूप थकायचो. आम्ही कशी यायची रे घरी, कशी यायची करून दाखव जरा. कारण आम्ही फक्त म्हणजे दिवसभर फक्त नाचायचो, दुसरं काहीच आणि म्हणजे मी असा डान्सर नाहीये, पण मालिका किंवा चित्रपटात आपण जे काही सिक्वेन्स करतो किंवा इव्हेंट्सना नाचतो चॅनल्सच्या, तेव्हा हे लक्षात येतं की 2-3 मिनिटानंतर आपण थकतो. असं होतं की बापरे 2 मिनिटाचा आपण डान्स केला आणि एवढं थकलो. पण हे दिवसातनं 6-6, 7-7 तास, 8 तास ती सलग नाचायची. वजन काय. त्याच्यामुळे कृतिका आमची मैत्री सुरू झाली तेव्हाचे तिचे फोटो आणि आत्ताचे फोटो, कृतिका तशीच आहे, ती तशीच राहणार, कारण वजन तसंच आहे. बहुतेक डान्समुळेच आहे फारच. अभिषेक, सिरियल मध्ये तू गिटार घेऊन खूप मोठा अगदी सिंगिंग स्टार वगैरे होतं, प्रत्यक्षात सुराचं काय आहे? प्रत्यक्षात आहे मला म्हणजे सुराचं असं, म्हणजे आता कसं सांगू की मी सुरात फार गाऊ शकत नाही, पण आवड आहे, खूप गाणी ऐकतो. मी गिटार शिकायला सुरुवातही केली होती, पण ते आरंभशूर असल्यासारखं झालं. मला ते पुढे परस्यू करता नाही आलं. 11वी-12वीत असतानाही मी गिटारचा ध्यास घेतला होता, पण ते माझ्याकडनं सुटलं. आणि मला एक वाद्य खरंच शिकायचं आहे. मी ते कॅरेक्टर केलं, पण मी हे ठरवले की मी जिद्दीने ते हातात घे आणि असा फावला वेळ मिळाला की ते सुरू कर. नक्कीच. अभिषेक, एक महत्वाची सिरियल झाल्यानंतर पुन्हा तशा पद्धतीच्याच भूमिका येतात. पुन्हा एक वेगळा वेटिंग पिरियड सुरू असतो. तेव्हा काय करायचं? हा वेटिंग पिरियड आला तेव्हा खरं तर मी शांत झालो. मालिका संपली होती, चित्रीकरण झालं. मग आम्ही ठरवलं होतं की आपण फिरायला जायचं. कृतिका असं म्हणली की 5 वर्ष कुठेही गेलो नाही होत फिरायला. आम्ही लग्नानंतर कुठेतरी चल फिरायला जाऊ. आपलं बोलणं झालं तसं या क्षेत्रात ते आपण करू नाही शकत की लग्नानंतर लगेच फिरायला, कारण आमचा असं जॉब कोणाचाच नव्हता. मग आम्ही फिनलँडला गेलो फिरायला. आणि आम्ही दोघांनी एक स्वप्न बघितलं होतं खूप सुरुवातीपासून की आपल्याला नॉर्दर्न लाईट्स बघायचे आहेत. आणि ते मॅजिकल असतात, ते चमत्कारिक, एक निसर्गाचा चमत्कारच आहे. आणि आम्ही ते जानेवारी-फेब्रुवारीने बघितलं. आणि त्या प्रवासादरम्यान आमच्या गप्पा झाल्या. आम्ही उत्तर ध्रुवावर गेलो ऑलमोस्ट, म्हणजे आर्क्टिक सर्कलची लाईन, उत्तर ध्रुवीय रेषा ओलांडून वर गेलो आणि ते ध्रुवीय प्रकाश बघितले, नॉर्दर्न लाईट्स बघितले. तेव्हा कृतिकाने मला सांगितलं आणि आमच्यात बोलणं झालं की आता हा वेटिंग पिरियड जो आहे तो शांततेत घालवायचा आहे. आणि नवीन प्रकारचं काम येण्यासाठी त्या प्रकारचा विचार, त्या प्रकारचं वाचन आणि त्या प्रकारच्या लोकांना भेटणं गरजेचं आहे, तर तुम्हाला वेगळ्या प्रकारचं काम मिळेल. नाहीतर तुला त्या चौकटीत बघत राहतील. आणि मला ते कम्फर्टिंग होतं, पण हा वेटिंग पिरियड होता माझ्यासाठी.
आणि काही काळानंतर मग माझी जी इच्छा होती की रंगमंचावर काम करायचं, मी प्रायोगिक नाटकात काम करायचो पण खूप खंड पडला आणि फायनली मग मला एका नाटकासाठी नाटकात. विचारलं. वजनदार वजनदार. आणि आता वजनदार मी- अभिनयाचा वजनदार. आणि मी ते अलकाताई कुबल यांच्याबरोबर करतोय. किती छान, किती छान. तू जरी कथक नृत्य करून जरी स्वतःचं वजन काबूत ठेवत असलीस तरी तू प्रचंड सुगरण पण आहेस ना, म्हणून सुद्धा वजन हं. असू शकतं. हो, मी हे डाएट वाले तर प्रकार खूप छान, म्हणजे सूप वेगवेगळे, हो. की अभिषेकने ठरवलं की आता मी डाएट सुरू करणार आहे. मधला एक काळ, बरेच आता त्याला दिवस झाले, मग असं की सॅलडच मागवतोय, मग बाहेरनंच मागवतोय. मग मला असं की अरे तू बाहेरनंच जर सॅलड मागवतोय त्याला काहीच अर्थ नाही ना, आपण घरी बनवलं तर अर्थ आहे ना डाएट करायचा, की हेल्दी खाणं म्हणजे काय आहे. तर ते आपण घरी जे बनवलेलं असतं तेच कायम हेल्दी असतं. मग मी असं, मग मला तोवर एकही कुठल्याही प्रकारचं सूप बनवता यायचं नाही. मग लगेच ते सर्च करा, यूट्यूबवर शोधून काढा की कसं बनवतात बरं. मग इतके वेगवेगळे प्रकार मी शिकले सूप बनवायचे. आणि मग ते अगदी आता शेवग्याच्या सूप करायचे. शेंगांपासून हां. बीट सगळे ती सूप छान करते. आणि आम्ही दोघेही जण खरं तर फार फुडी नाही आहोत. म्हणजे हां, आम्ही की खूप अनेक आम्हाला काळ होऊन जातो आणि चमचमीत आमच्या लक्षात खायला येतं की अरे हवं आपण पाणीपुरी खाल्लीच नाहीये 4 महिने झाले, आपण पावभाजी खाल्लीच नाहीये 3 महिने झाले. मग अशा वेळी कृतिका घरी छान छान भाज्या पण ही करत सगळी असते. आत्ताची डेव्हलपमेंट आहे. पहिले काही मला स्वयंपाकातलं काही सही यायचं नाही. लॉकडाऊन मध्ये तिने हा, आणि खूप सुरुवातीच्या काळात खूप फजित्या वेगवेगळ्या झालेल्या आहेत. लॉकडाऊन मध्ये मी स्वयंपाक केला. काय, हो? माझ्या आलू पराठे मी स्वतः केले. मी पाणीपुरी घरी तयार केली, म्हणजे पुरी तयार पुरी केली तयार घरी. केली. आणि आणि पोळ्या अजून तर काहीतरी. विचारायलाच नको. त्या कोणीच खाऊ सगळे शकत नाही. नकाशे का फिनलँड, ते तर म्हणजे- जर्मनी, करेक्ट. की भारत सोडून पण सगळं मी प्रयत्न केला होता. चांगलं आहे प्रयत्न ना. केला होता, पण कसा की 5 पोळ्या करायच्या आहेत का, बरं एवढं पीठ घेतो, अरे पाणी जरा कमी वाटतंय, मग जरा अजून पाणी टाकतो, अरे पाणी जास्त जास्त झालं. झालं, परत पीठ टाकतो, असं करत. तर मी 5 पोळ्यांऐवजी 12 पोळ्या केल्या. ओ वा वा वा. कृतिका, जेव्हा आपण लग्न करतो, एकमेकांचे होतो, संसाराला सुरुवात होते आणि मग ओळख सांगताना मात्र अभिषेक देशमुख आणि तू कृतिका दे. हां. नाव बदलणे आणि नाव नाही बदलणे, हे काय तू कसं मला छान सांगशील? काहीही फरक पडत नाही. मी तुला असं छान एक प्रश्न विचारलाय की तू सौ कृतिका अभिषेक देशमुख असं लावलंस तरी तू आम्हाला आवडशील, आणि कृतिका देव एक स्वतंत्र व्यक्तिमत्व, पण त्याची बायको, तो तुझा नवरा म्हणूनही आवडशील. तरी बरोबर. काय ह्याच्यामधली गंमत आहे सांग? कारण मला- काही स्त्रियांना इतका आनंद होतो मी सौ हे असं सांगण्यामध्ये. हा. हो, बरोबर. मला वाटतं तो ते प्रत्येकाचा चॉईस असतो कदाचित, तो जो निर्णय असेल. पण मला असं पर्सनली माझं असं होतं की अरे मी लहानाची मोठी कृतिका देव म्हणून झाली आहे. मला माझ्या आईने कृतिका हे नाव ठेवलेलं आहे. देव हे मी माझ्या वडिलांचं नाव घेऊन माझी एक आयडेंटिटी तयार करते. म्हणजे अगदी आपण बालवाडीत असतो तिथपासनं आपल्यावर की कृतिका देव म्हणलं की हजर, ही आपल्याला सवय लावली जाते आणि ती आयडेंटिटी हळूहळू बनत जाते. मग आपण आता कलाक्षेत्रात समजा की आता काही जी कामं आहेत ती आमच्या लग्नाच्या आधीची होती, हो, मग तेव्हा काम करताना क्रेडिट रोलमध्ये ते असेल तर ते आपल्यालाच ती सवय झालेली असते. आणि मग अचानक लग्न झालंय म्हटल्यावर अरे आता नाव बदला, आता तू ती नाही उरली आहेस, आता तू एक वेगळी. तर त्याचंही एक वेगळं दडपण असतं. आणि कधी कधी मला वाटतं त्या दडपणाखाली मुलीसुद्धा खूप एक त्याचं टेन्शन घेतात किंवा त्यांना वाटतं आता आपलं आयुष्य एकदमच बदलून जाईल. तर ते थोडंसं ते सायकोलॉजिकलच असतं बहुतेक, की नाव बदलणं आणि आता एक आधीची मी वेगळी होती, आता मला वेगळं काहीतरी वागायला लागेल. तर ते मला पर्सनली तेवढं हेल्दी नाही वाटत. म्हणजे जे म्हणजे आपलं नाव आहे खूप असा राग आणि हे वगैरे नाहीये का वगैरे असं नाही, नॉर्मल आहे तुझी मत. हा, नॉर्मल की अरे मी ते नाव घेऊनच सहज आहे. एवढी वर्ष सहज. घालवली आहेत. तर ते, आणि मी नाव बदललं काय नाही बदललं काय, मी त्याची बायको राहणारच आहे. किंवा आमच्यात जे प्रेम आहे तेही राहील, किंवा जी काही छोटी मोठी भांडणं आहेत ते तसंच पण चालू अगदी राहील. तू म्हणलीस तसं की अगदी हा सहज आणि असा डिसिजन होता. अगदीच त्याला आणि जे मी- बदलतात त्यांच्याबद्दल अगदी भरपूर आदर आहे आणि छान वाटतं. आता माझी आई, तिने बदललंच आहे, त्यामुळे तेही छान आहे आणि हेही छान आहे. ते वा वा, काही नाही, हे खूप छान पद्धतीने सांगितलंच ना, म्हणून खूप मला आनंद झाला. हे जे तुझं सगळं बदललेलं प्रसिद्धी, बदललेलं यश, तुझं इतकं मोठं आता छान नाव, आणि मला वाटतं नावात काय आहे, इमेज बनवा. इमेज बनवलेली. आई बाबांचं काय आता सुनबाईंकडे बघणं? एकतर आई आणि बाबा या दोघांशी यांचं एकमेकांशी खूप छान पटतं. हो हो,
म्हणजे ते सगळे मिळून माझ्याबद्दल की अभिषेकचं काय होतं, तो सकाळी उठल्यानंतर त्याचं हे असतं, कुठलाही विषय असेल तर तो हे करतो, म्हणजे ज्या काय घरातल्या लहान सहान अगदी क्षुल्लक गोष्टी असतात त्या सगळ्या माझ्याबद्दल बोलून होतात आणि त्यांची एक टीम तयार होते. त्याच्यामुळे माझ्याकडे कृतिका, माझे आई बाबा, म्हणजे माझ्या बाबांना छान छान गोष्टी बघायला आवडतात, वेगवेगळे चित्रपट पाश्चात्य असतील, साऊथ इंडियन असतील, त्यांच्याबरोबर कृतिका आणि यांचे खूप डिस्कशन्स होतात. कारण आमच्याकडे सगळे कलाप्रेमी आहेत, म्हणजे बाबा, माझी आई, आणि आई आणि कृतिका यांचं सुद्धा एक वेगळंच बॉन्डिंग आहे, त्यांचा एक वेगळा फोन असतो. तर सुरुवातीला त्यांनाही असं वाटलं होतं की मैत्रीण म्हणून ती ओळखीची होती माझी लग्नाआधी. तेव्हाच मला असं वाटतं त्यांना एक कॉन्फिडन्स आला होता की मॅच्युअर आहे, दिसते अशी पण ती खूप मॅच्युअर आहे. तर तेव्हापासूनच कॉन्फिडन्स आलेला होता. आणि आतासुद्धा मी असं म्हणेन की पूर्ण विश्वास घरच्यांनी तिच्यावर टाकला आणि तिनेही त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला. त्यामुळे मी असं एका वेगळ्या सोफ्यावर बसून जर त्या तिघांकडे बघितलं, घरातल्या सगळ्यांकडे, तर ती अशी ते चित्र असं छान एकमेकांमध्ये मर्ज झालेलं मला दिसतं. किती छान तो बिचारा एकटा पडतो खरं तर सांगायचं तर. कारण आमचा बॉन्डच तसा झाला किंवा होतो किंवा गप्पाही तशा निघतात सासूबाईंच्या, माझ्या वगैरे. अख्खा महाराष्ट्र त्याच्या बाजूने आहे. तुम्ही असं ते काही आहे. गृहीत धरू नका बरं का. म्हणजे तुम्ही तिघे तर ते इकडे 3 लाख आहेत लोक. ते आहे, त्याची मी जाणीव ठेवते. वा वा वा, किती छान. आता तुझं इतकं सुंदर नाटक, आता तू इतका छान दमदार पाऊल टाकलेलं आहेस, म्हणजे खरंच वजनदार, आणि अलकाताईंबरोबर केलेलं आहेस. कसा रिस्पॉन्स मिळतोय? छान. हो, खूप छान. आणि मला खूप आनंद झाला जेव्हा नाटकासाठी विचारलं. मला आवडलं नाटक आणि मला लगेच कळलं काही काळानंतर की अलकाताई करतायत माझ्या आईचं काम. तर अलकाताईंबरोबर नाटक या माध्यमात आई मुलाचं नातं नव्याने उलगडत जाणं, त्याचे पैलू, आणि अलकाताई माणूस म्हणून, एक व्यक्ती म्हणून कशा आहेत हे जाणून घेणं, ह्या प्रवास आणि आमच्या नाटकाची संपूर्ण प्रोसेस ही खूप इंटरेस्टिंग होती. मला त्यांच्याबरोबर काम करताना हा सारखा अनुभव येतो की नेहमी क्षेत्र कुठलंही असो, आपल्या सिनियर्सकडनं, आपल्या ज्येष्ठ मंडळींकडनं आपण खूप काही गोष्टी शिकू शकतो. मला आत्ता त्यांच्याबरोबर प्रवास करताना, नाटकाचे दौरे करताना, त्यांना जेवढ्या प्रेमाने लोक येऊन भेटतात, त्यांना ज्या प्रकारची प्रसिद्धी मिळालेली आहे, आणि त्यात सुद्धा त्या किती हंबल आहेत, किती डाऊन टू अर्थ आहेत, आणि किती प्रेमाने लोकांशी संवाद साधतात, आणि त्यांनी त्यांचं एक असणं टिकवून ठेवलंय या इमेजेस बनवली, इमेजेस खरंच माणूस म्हणून. तर ते बघून छान वाटतं. आणि मला खूपच मजा येते त्यांच्याबरोबर काम करताना. आणि बाकीही आमच्या नाटकात ते जे सगळे कलाकार, आमच्या लेखिका, दिग्दर्शक, निर्माते, या सगळ्यांमुळे हे मला मिळालं आणि मी खूपच धन्यवाद म्हणतो त्यांचे. तूही या सगळ्या चांगल्या जे आपल्याला आदर्शवत वाटतात त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून तू पुढे चाललेला आहेस. कृतिका, तुझी पण मालिका छान येते आहे. मला वाटतं की शरीराचं जे वजन आहे ते वाढवू नका, पण तुमच्या प्रतिभेचं आणि व्यक्तीचं वजन मात्र इमेज बनवण्यामध्ये ते चांगलंच वाढवा. अख्खा महाराष्ट्र तुमच्या प्रेमात आहे, ते प्रेम मात्र छान टिकवा. त्या प्रतिमेला धक्का लावू नका. मजा आली मला खूप. 7 वर्षांमध्ये मला 70 वर्षांचा अनुभव मिळाला आणि इतकी चूटपूट बोलत होते, सर रिमोट घेऊन थांब आता, असं मला म्हणावं असं वाटलं. पण अशीच बोलती राहा, आनंदी राहा, निरागस राहा. अभिषेक, तू तर नावातच अभिषेक आहेस, त्यामुळे वर्षाव होऊ दे तुझ्यावर अमृताचा. मनपूर्वक शुभेच्छा. परत कुठल्या तरी एका छान कारणामुळे आपण एकत्र भेटूया. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू. थँक्यू.